पाटील ठरले या मॅचचा हिरो अंकुश पाटील या आपणाला दिला जाईल सामनावीराचा किताब आणि मोस्ट सिक्सेस साठी मात्र गॉगल देखील आहेत आणि ते देखील अंकुश पाटील अगदी मॅन ऑफ द मॅच आणि षटकार किंग देखील ठरलाय या मॅचचा त्यांना दिला जाईल सामनावीराचा किताब या अंकुश पाटील आणि जशी फ्रेश मॅचला होईल सुरुवात फ्रेश मॅच आणि ऐकूयात फ्रेश आवाज सातत्याने जर पाहिलं तर पाटण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वर्षे ज्यांचा आवाज राहिला आणि सध्याच्या घडीला जर पाहिले तर पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक तालुक्यामध्ये पोहोचलेला हक्काचा आवाज अर्थातच किरण मस्कर सर यांचा आवाज आपल्या भेटीला येतोय तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा KPL कोठे प्रीमियर लीग 2024 हे पर्व या 12th मॅन आपण या सर्वांना 12th मॅनला विनंती करेल आपण या प्लीज अंकुश पाटील या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सचिन दादा विनंती करेल आपल्या शुभस्त वेल प्लेड यार अंकुश दादा आजही तोच खेळ आहे आजही त्याच पद्धतीने खेळ चालू आहे टायगर अभी जिंदा असं बोलायला हरकत नाहीये आणि अंकुश दादांचा खेळ गतवर्षी देखील तसाच यावर्षी देखील स्पीडअप घ्या मित्रांनो बिलकुलही टाइमपास करू नका कारण की शनिवारच्या लॉट मधली एक तर मॅच होणं गरजेचं आहे आज लक्षात घ्या हलक्यात घेऊ नका लॉट होणार नाहीयेत मित्रांनो कारण की बऱ्याचशा मॅचेस राहिल्यात वेल प्लेड अंकुश दादा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या मॅच तुम्ही पाहताय अगदी तुमच्या समोर अर्थातच एका साईडला आपण पाहिलं तर जीचा टायगर विपक्ष गुरुकृपा 11 अशी मॅच आहे बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा प्लेयर आलेला आहे फील्डिंग करणारी टीम एक्स्ट्रा प्लेयर आहे हा का येस थँक्यू तानाजी आहे गोलंदाजीसाठी आम्ही मॅनेज करू पण धावसंख्येवरती देखील एक्स्ट्रा खेळाडूने लक्ष ठेवा यासाठी आम्ही बोलवत असतो मॅचच्या दिशेने जाऊयात मॅच अप्रतिम होईल जिचा टायगर विपक्ष गुरुकृपा 11 अंपायरचं कौतुक का नाही करायचं धावपळ असतं म्हणजे तुम्हाला नाश्ता पण उभी करायचा म्हणजे तुम्ही आरामात बसून नाश्ता करू शकत नाही त्या अंपायरच्या नशिबाला कधी नाहीच आहे यूट्यूब म्हणजे आमचे कॅमेरामॅन आहे त्यांच्या नशिबाला नाही आहे आरामात नाश्ता करणं आमचा टेक्निकल स्कोरर असतात त्यांच्या नशिबात नसतं की आरामात बसा 2 हातांनी मस्त खावा काही नाही घाई गडबड करावी लागते म्हणून अंपायरचं कौतुक करतो म्हणून जेव्हा एखादा खेळाडू अंपायरबद्दल राखवतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते वाईट वाटतं की अंपायर हा मेन घटक असतो स्पर्धेचा मॅचच्या दिशेने जाऊया चर्चा अशाच होत राहतील आणि खूप सारा खर्च आहे स्पर्धेला म्हणून तर चर्चा होतात या स्पर्धेच्या हो पहिला चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन रिजन मधून खेळाडू येतोय चेंडू खाली विकेटचं पतन होतंय तानाजी पहिला चेंडू वरती विकेट मिळवून देतोय बॅटर बॅक टू द डकआउट काय दिलंय क्रिकेटने डीजेच्या तालावरती आम्ही ताल धरतो हेच तर दिलंय क्रिकेटनं पहिलाच फलंदाज पांडुरंग बॅक टू द डकआउट तानाजीनं विकेट मिस्टर तानाजीनं विकेट मिळवले पांडुरंगला जावं लागलं माघारी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय संदेश येतोय नवीन व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा दाब ऍड होते संदीप सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय नवीन बॅटर चेंडू पडतोय राईज होतोय तानाजीला मिस्टर तानाजीला पाहतोय म्हणजे हा असा खेळाडू आहे जो गेले कित्येक वर्ष म्हणजे सातत्याने क्रिकेट खेळत आला
नवी मुंबईपासून MGM ग्राउंडपासून क्रिकेटला सुरुवात झाली, तदनंतर बऱ्याच टीममधून खेळताना पाहिल्या या खेळाडूला, मात्र आजही त्याच जोमानं क्रिकेट खेळत असतो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकच धाव, माफ करा एकाच धावेचा प्रयत्न होता, मात्र एकाच धावेसाठी बऱ्याच अडचणी जरूर आलेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जे बजरंगबली 11 या टीमचे खऱ्या अर्थानं कॅप्टन चॉईस प्लेयर, आयकॉन प्लेयर सचिन सूर्यवंशी दादा, खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटचा प्रशिक्षक. आणि आज सचिन दादाचा वाढदिवस आहे. सचिन सूर्यवंशी दादा सर, तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आई निनाय देवी तुमच्या पाठीशी सातत्याने राहो, तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो. सचिन दादा वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. लेदर क्रिकेटचा खऱ्या अर्थानं प्रशिक्षक आणि आपला माणूस मोठ्या करण्यामध्ये धडपडत असतो. माझ्या गावातला आणि माझा माणूस मोठा व्हावा यासाठी बरीचशी मदत त्याची राहते. आम्हाला देखील बरीचशी मदत राहते. त्याची समालोचना कशा माध्यमातून करायला हवं, कसं करावं, बऱ्याच माहिती तो देत असतो. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गली रिजनमध्ये चेंडू, थर्ड रिजनमध्ये स्लीप रिजनमध्ये चेंडू आपण पाहिलं तर हलक्या हातानं जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फक्त एक धाव इथे कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दक्ष स्पोर्ट्स गतवर्षी गुलाल उधळला होता. दक्ष स्पोर्ट्सने धिंगाणा घातला होता. ट्रॉफी विजेता होती गत वर्षाची. बॅटीची लिडिंग एज कॉट बिहाइंड दी विकेट. आणखीन एक येते विकेट. काय टाळ्या वाजतात व्यासपीठावरती. ढोल ताशे नगाडे असते तर ते देखील वाजले असते. ठोको डीजे. मित्र मळका असावा पण जळका नसावा, पण मित्र असावा. आपली स्टोरी ठेवणारा नाही तर स्टोरी माहिती असणारा मित्र असावा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा पण तो असावा. अप्रतिम संगीत. वंटुको सुरेख फटका स्पर्कर केला, फक्त दिशा दिल्या यावे. मात्र दी पॉइंटला चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतो. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडतील का? जागा सोडले मात्र चेंडू हातामध्ये. 2च धावे ते समाधान मानलं जाते. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 6 या आकड्यावरती. 6 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर. ठोको डीजे. जेव्हा आयुष्याच्या स्क्रीनवरती लो बॅटरी दाखवते तेव्हा नातेवाईक नावाचा चार्जर शोधूनही सापडत नाही. तेव्हा सोबत असतो पॉवर बँक, तो मित्रपरिवार असतो. म्हणून मित्रपरिवार असावा. पैलवान आमच्या पैलवान साहेब देखील आज आहेत. निलेश पाटील साहेब, वेलकम पैलवान साहेब. पैलवान संदीप सुर्वे पण होणार पैलवान. आणि मॅचच्या दिशेनं जाऊयात. ओव्हर क्रमांक 2 अनिकेत आलाय सध्या गोलंदाजीसाठी. पप्प्या गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जाऊन सुरू एक फटका पॉइंट रिझन मध्ये. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडती का? चेंडू हातामध्ये. चेंडू फेकलाय. एकाच धावेती समाधान मानलं जाते. फक्त एक धाव. पप्प्या आलाय गोलंदाजीसाठी. पप्प्याची आजही व्हिडिओ व्हायरल होते. जो बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला उभा होता, तिथे कॅच पकडली, त्याने उडी मारली, तदनंतर तो जल्लोष होता, जोश होता आणि त्याच्या बऱ्याचशा व्हिडिओज होतात व्हायरल. आणि सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना आज ऋषिकेशला थांबून खेळावं लागेल. साहिलला साथ द्यावी लागेल. एक भागीदारी बनवावी लागेल. एक पार्टनरशिप बनवावी लागेल. आणि तदनंतर या मॅचला थोडं पुढे घेऊन जावं लागेल. कारण की पहिल्या 2 आलेल्या विकेटनं मॅच थोडीशी बॅकफुटवर जाते बॅटिंग टीम. विकेट करण्याचा प्रयत्न खेळून ते काढलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जागा सोडली आहे. फेकत नाहीये. बॅकअप नव्हता यावेळी आणि बॅकअप नसताना बरेचसे रिक्स घेतल्या जात नाही गोलंदाजीच्या माध्यमातून.
सध्या आपण पाहिले तर तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 2 आणि धावा मात्र आतापर्यंत खर्च झाले तर 7 धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत सजली गेली आहे. बॅकफुटला स्क्वॅट किक करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं एक हात फक्त हवेमध्ये राहिला. बॅटीच्या ग्रीपवरती एकच हात राहिला होता. थोडासा दुसरा हात निसटला होता यावेळी मात्र फटका खेळत असताना. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता होते. या स्पर्धेच्या माध्यमातून केपीएलच्या माध्यमातून पैलवान निलेशजी पाटील साहेब यांचे देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम साहेब, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. चेंडू थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर, शरीरापासून बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग केल्या आणि नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर आता चेतन जातोय, स्ट्रायकर सोबत चर्चा करतोय. म्हणजे स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचा आरसा जर कोण असेल तर नॉन स्ट्रायकिंग बॅटर. चेंडू कुठे टप्पा पडतो, कसा टर्न होतोय, कशी हरकत करतोय, या सर्व गोष्टी जाऊन आता सांगितल्यात. यानंतरची गोलंदाजी आणि यानंतरची धावसंख्या कशा पद्धतीने बनेल. पुढे करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह हवेमध्ये निघून जातोय. केपीएलचा आणखीन एक येतोय धमाका ठोकोटीची. या पूर्ण खेळपट्टीचं आणि या संपूर्ण मैदानाचं थोडंसं समीकरण, थोडंसं आपण पाहिलं चित्र थोडं वेगळं दिसतंय. आज चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 1515 ऑन अ स्कोर कार्ड. 15 धावा सध्या स्कोर कार्डवर सजलेत. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग चालू आहे, त्याला संधी देऊयात एक सुमधुर संगीतासाठी. मिस्टर तानाजी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय आणि जसा पहिला चेंडू त्यानं टाकला तोच आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर स्वरूपामध्ये प्राप्त होतोय. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र कुठले कनेक्शन नाहीये. अगदी निर्धाव चेंडू येतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वॅट किक करण्याचा प्रयत्न एकदा मात्र कंप्लीट केले. अगदी डीप मधून खेळाडू जातोय, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर स्लिपच्या खेळाडूला पोहोचावं लागले. तोपर्यंत दुसरी धाव तर कंप्लीट केली. तिसऱ्या धावेसाठी येस नो वेट, तोपर्यंत पोहोचेल का, आणि बॅकअप नसताना चौथ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातोय. 3 धावा अगदी वेगानं कंप्लीट केले जातात. या धावा महत्वाच्या आहे दक्ष स्पोर्ट्स टीमसाठी. धावा येणं गरजेचं आहे, कारण की समोरच्या टीममध्ये बॅटिंग लाईनअप एक चांगल्या पद्धतीने दिसून येते. सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या, 18. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, त्यानंतर फसला गेला, फिंगर रोल केलेत. सरप्राईज झाला, चकित झाला आणि थोडंसं आपण पाहिलं तर यावेळी बॅकफुटवर पाठवल्या. द्विधापान स्थितीमध्ये अडकला गेला. लॉफ्ट करू, शॉर्ट आर्म पूल करू की ड्राईव्ह करू, तोपर्यंत चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅकफुटला शॉर्ट आर्म पूल आहे, निघून जातोय डीप स्क्वेअर एक रिजनच्या अगदी बाहेर. येतोय केपीएलचा आणखीन एक धमाका 2024चा षटकार. काढ
ओहो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर केअर करण्याचा प्रयत्न डीप पॉइंट मध्ये चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतो. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला फसू जाऊ शकतो. गरज होती का दुसरी धाव यावेळी मात्र पूर्ण होते. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. पण रिक्स घेतल्याने तोटा होतो पण रिक्स घेतो तोच तर मोठा होतो आणि हे खऱ्या अर्थानं खरं आहे. जिथे आपण पहिले 2 धावेचा प्रयत्न चांगला विचार होता त्यासाठी रनिंग देखील चांगली राहिले. यावेळी पंच करण्याचा प्रयत्न हवेमध्ये पॉइंटचा खेळाडू मागे जातोय. उंच केले हातातून चेंडू निसळतोय मात्र 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं साहिल या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जिथे पर्याय म्हणून काही नाहीये तिथे साहिल उत्तर म्हणून उभा राहिलाय आणि सध्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अगदी 28 या आकड्यावरती 28 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर. ऐकूया एक सुमधुर संगीत. वेलकम अमित दा. 41 अमित दा एज काय 42 एजचा तरुण अमित दादा वेलकम. काल बराचसा आनंद घेतलाय पावसाचा. गतवर्षी आपण पाहिलं तर 40+ आयकॉन खेळाडू खेळताना पाहिलं अमित दादाला. यावर्षी अगदी त्यांच्या चिरंजीवाची एक्झाममुळे त्यांनी माघार घेतली. या टीम मधून स्पीडअप घ्या या स्पर्धेतून स्पीडअप घ्या प्लीज. बराचसा वेळ कमी आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. 40 धावसंख्या अगदी 28 धावा. मैदानामध्ये अगदी 1 2 3 बॅट यावेळी चेंज केली जाते. 3 बॅट आधीचे दिवस आठवले. आधी 11 जणांकडे एकच बॅट ज्याची बॅट त्याला 2 वेळा बॅटिंग तो रुसला तर खेळ संपला. हे आधीचे दिवस होते. त्यावेळीचा रिव्ह्यू सिस्टम होती घ्यायची शपथ आणि त्यावेळेचा ऑप्शन होतं जोड्या जोड्या. हे क्रिकेट होतं आधीचं आठवलं. हो अप्रतिम चेंडू मिस्टर शंकर दादा यावेळी गोलंदाजीसाठी आलेत आणि एज आपण पहिला अमित दादा मास्टर खेळाडू आहेत. 48 एज रनिंग क्रिकेट तो आकडा आहे फक्त 48. इज अ यंग प्लेयर नाव. तरुणाला लाजवेल असा खेळ अजूनही त्यांचा आहे. अप्रतिम चांगला चेंडू हाताला यावेळी मात्र अगदी फॉलो थ्रू मध्ये वॉट बॉलिंग यार. अप्रतिम गोलंदाजी शंकर दादा. खऱ्या अर्थानं मी म्हणेल या कॅपिएलला खऱ्या अर्थानं प्रत्येकाला बॅटस्पीड दिलाय. चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. स्लीप आहे लेग स्लीप आहे. चेंडू गॅदर केला फेकला. या अशा धावा खर्च करणं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणं टीमला थोडीशी डोकेदुखी देते कारण की या एक्स्ट्रा धावा आहेत त्या फुकट आहेत. त्यासाठी मेहनत नव्हती केली गेली आणि तदनंतर आपण पाहिलं तर या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 31. ओहो शॉट फुल आहे डीप स्क्वेअर एक रिझनला चेंडू मात्र वेगानं जातोय. 6 धाव्यांसाठी केपीएल 2024 चा येतोय आणखीन एक धमाका षटकार. धन्यवाद 2 मिनिटं
टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचते अगदी 43 या धावसंख्येवरती. 43 धावसंख्या. यावेळी मात्र अगदी बॅटीच्या बॉटमला ओढ कॅच अप्रतिम चिपक गया भाई चिपक गया. ओढ कॅच यार पकडली बनवली सूरजने पकडली ही. सूरज कदम साठी 101 रुपयाचा प्राइज यावेळी मात्र सिद्धराज कदमच्या माध्यमातून. वॉट अ कॅच यार. चेंडूचा खेळ झाला तब्बल 5. वेलकम डीजे. अप्रतिम नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. ऋषिकेशला माघारी जावं लागलं. नाना विक्रम सुतार आलेत यावेळी मात्र अगदी बॅटिंग साठी. त्यानंतर आपण पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न थोडासा संकटामध्ये अडकला पण पोहोचला. 2 धावा वेगानं कंप्लीट होत आहेत. ओव्हर क्रमांक 4 चा देखील खेळ समाप्त होतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावसंख्या. 4 षटकांच्या अखेरीस ऐकूयात एक सुमधुर संगीत. घ्या थोडासा स्पीड अप. बॅटच्या रडामध्ये बॅट स्विंग केली. यावेळी मात्र गोलंदाज पळतो तो मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडूला वेगानं यावं लागतंय. चेंडू तो फेकलाय त्यानं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू राहिला नाहीये. मात्र तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. या 2-2 एकेरी दुहेरी धावाने टीमची टोटल एक चांगल्या पद्धतीने बनली जाते आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 48 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स दक्ष स्पोर्ट्स ओमकार स्मृती विपक्ष RB11 या टॉस साठी दुसरी धाव इथे देखील कदाचित कंप्लीट केली जाते. पहा मांग के नाही देंगे तो चिंके लेंगे बाई लेंगे जरूर. एकेरी दुहेरी धावा कंप्लीट केल्या जातात. 2-2 धावायचा प्रयत्न केला जातोय. लाईफलाईन आहे क्रिकेटची ती एकेरी दुहेरी धावेवरती अवलंबून राहावं लागतं. एकेरी दुहेरी धावेनं ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावसंख्या थोडीशी पुढे ढकलली जाते आणि सध्या धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 50 धावसंख्या. बॅटिंग करणारी टीम दक्ष स्पोर्ट्स 50 धावा. धमलेत खाली बसलेत खाली पण जमीन पे बेटे आसमान दाखवावं लागणार आहे. हा देखील फटका खेळण्याचा प्रयत्न डोक्यावरती थोडासा हात मारून घेतला मात्र एकच धाव कंप्लीट केली आहे. बरेचसे बॅटरीचे हावभाव बरेचसे कॅप्चर केले जातात कारण की एखाद्या फलंदाजासाठी आवडता चेंडू असतो त्याचा टप्प्यामध्ये येणारा. हा चेंडू टप्प्यात होता बरोबर मात्र बॅट लवकर स्विंग केली जाते. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला. 2 to go. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप फटका. बॉक्स क्रिकेटचा खेळ. चेंडू फेकतोय का डायरेक्ट हिट लागला. बॅट निसटली पण कुठून निसटले अंपायर कॉल येतोय. ओ युती येस बॅटरने रिव्ह्यू घेतला. आम्ही घेतो रिव्ह्यू आणि कदाचित साहिलने लगेच आम्हाला सांगितले रिव्ह्यू घेतोय आम्ही. लेट्स सी. चॅलेंज केले त्याने अंपायरला. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आम्ही डिसिजन कळवतोय. वेलकम निलेश दादा. क्रिकेटच्या माध्यमातून भेटणारे सगळे मित्र पैलवान
इट्स डिसिजन आहे पेंडिंग आणि यानंतर असेल अगदी शेवटचा चेंडू. मात्र या चेंडूच्या डिसिजनसाठी बॅटरनं रिव्ह्यू घेतला आणि तो आम्ही सध्या आम्ही बघतोय. टेक्निकल टीम अंपायर बेल्स आहेत का? इट्स नॉट आउट आणि ही एक धाव कंप्लीट असेल की एक की दोन अंपायर? सॉरी, एक धाव. येस, थँक्यू. एक धाव मात्र कंप्लीट होते. 51 धावसंख्या 52 धावसंख्या. त्यामध्ये सुरेख फटका येतोय. 2 पावलं पुढे आलाय. मे रुकेगा नाही मे ठोकेगा आणि अखेरीस आपण पाहिलं तर नानाने लगावलाय षटकार. का कोणा रिझनच्या बाहेर उचलला आणि फेकून दिला सीमारेषे बाहेर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 58. 59 धावेचं आव्हान. जाऊया टॉस साठी. ओमकार स्मृती विपक्ष RV11. तर चला टॉस साठी या ओमकार स्मृती 11 विरुद्ध RV11 दोन टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल आणि टॉस केला जाईल अमित दादा कदम यांच्या शुभ हस्ते. तर टॉस साठी टीम ओमकार स्मृती 11 आणि टीम RV11 दोन्ही टीमचे कॅप्टन या वेळ जास्त घेऊ नका, कारण की कालच्या दिवसातील मॅचेस आज या ठिकाणी आपण खेळवतोय आणि आपलं सहकार्य मात्र इथे अनमोल आहे. आज आमच्या समवेत जर पाहिलं तर सातत्याने आमच्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व अमित दादा कदम आपण टॉस कव्वासाहेबांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला RV11 विवेकजी मोलावडे तर दुसऱ्या बाजूला सूरज पवार हे दोन संघनायक सज्ज आहेत. RV11 या टीमचा कॅप्टनचा काय आहे कॉल. टॉस इथे जिंकलाय टीम ओमकार स्मृती 11. तर निर्णय मात्र या ठिकाणी पेंडिंग ठेवलाय. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ जास्त घेणार नाही कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला वेळ भरपूर कमी आहे. तर सेकंड इनिंग मध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम दक्ष स्फोट आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज आपण पाहतोय कुठरी गाव आणि 12 वाड्या एकत्रित येऊन आज कुठरे प्रीमियर लीग कालचा दिवस जर पाहिला तर सुरुवात चांगली राहिली होती, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर मेघराजाचं आगमन आल्याने संपूर्ण हे आयोजन मात्र या आयोजक कमिटीला संकटात घेऊन गेला. परंतु कालचा दिवस अगदी भूतकाळ विसरून आज पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या ताकदीनं ही संपूर्ण आयोजक कमिटी उभी राहिली आणि त्यांनी संघर्ष केला आणि पुन्हा एकदा काल जे घडलं अगदी ते घडलंच नव्हतं अशा प्रकारचं चित्र मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये उभं केलं. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आयुष्यामध्ये देखील याच पद्धतीची वाटचाल करत असताना माणसाने काल तुमच्या समेत काय घडलं यापेक्षा तुम्ही आज काय करताय यासाठी मात्र खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि या आयोजक कमिटीने देखील तेच केलं. भूतकाळ विसरून मात्र भविष्य काळ आणि वर्तमान काळ त्यांनी चांगला ठेवलाय आणि आज मात्र आपण पाहतोय कुठरी प्रीमियर लीग 2024चं हे दमदार आयोजन पर्व क्रमांक 3. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण करणारी टीम विक्रम नाना बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्या ओमकार स्मृती 11 या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया आता सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा ऐकूया आता किरणजी मस्कर सर. सातत्याने जर पाहिलं तर या परिसरातील मुंबईचं क्रिकेट थांबल्यानंतर अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेल्या आहेत. आपल्या खांद्यावरती खूप वेगळी येऊन पडले की ही स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे. बॅटिंग दोन्ही टीम या. बॅटिंग दोन्ही बॅटर या प्लीज. या टार्गेट तब्बल आपण पाहिलं तर
59 59 धाबेचं आव्हान आहे आरव फायटर या टीमला. 59 रन्स टू विन. आणि कॅप्टन्स एक विनंती असेल, टॉस साठी तुम्ही येता, जेव्हा टॉस केला जातो टॉस का बॉस होती तेव्हा निर्णय द्या. कारण की जेव्हा टॉस केला जातो तेव्हाच तुम्ही निर्णय घेऊन या की तुम्हाला बॅटिंग करायची की बॉलिंग. की टॉस केल्यानंतर, कारण की तो टॉस का बॉसचा मतलब काहीच राहत नाही. तुम्ही टॉस करता आणि नंतर सांगता तुम्ही 5 मिनिटांनी निर्णय देतो, मग तो टॉस का बॉस. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जातात सुशांतला. लेट्स सी सुशांत गिफ्ट देतोय का आज आपल्या टीमला. चला स्पीडअप घ्या प्लीज दक्ष स्पोर्ट्स. बराचसा वेळ वाया गेला राजांनो, थोडासा स्पीडअप घ्या. गोलंदाज ठरवला गेलाय. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होते. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय 59 धाब्याचं. 59 रन्स टू विन. 59 धाबा आहेत. अनिकेत माघारी गेला. तदनंतर आपण पाहिलं तर तानाजी माघारी गेला. महेश आहे, सुशांत आहे, अजूनही महेश तळ ठोकून उभा आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. दक्ष स्पोर्ट्स विपक्ष आरव फायटर अशी मॅच खेळली जाते. आरव फायटर सध्या बॅटिंग चेसिंग करते. 59 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय आणि बराचसा वेळ आता दक्ष स्पोर्ट्स जरूर घालवतोय आणि अंपायर त्यांच्या मागे मात्र हात धुवून लागलेत. 2 ओव्हर धावसंख्या 13. 2 षटकांचा खेळ झाला. मिस्टर अतुल बॅट स्विंग केली जाते. चेंडू पडतोय. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये प्रत्येक चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो. महेश आहे स्ट्रायकिंगला. महेशच्या बॅटमधून 1-2 तडाखे आले तर मॅच ऑन होते. मॅचचा जो ताळ आहे तो खोलला जाऊ शकतो आणि त्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं असेल. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न हवेमध्ये महेश. यावेळी आहे खेळाडू अप्रतिम. कॅच पकडली जाते. व्हॉट अ कॅच. आणखीन एक कॅच पकडली जाते आणि महेश आला माघारी. ओ हे मित्र आहेत, हे मित्र आहेत. हा नक्की कोणाच्या बाजूने आहे. महेश चालला माघारी. नुकतीच थोड्या वेळापूर्वी लाईट गेल्यामुळे थोडंसं तांत्रिक बिघाडीमुळे थोडंसं यूट्यूब लाईव्ह आमचं थांबलं होतं. आता पुन्हा लाईट आले सो यूट्यूब आम्ही पुन्हा चालू करतोय. मॅचच्या दिशेनं नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. प्रशांत नलवडे मैदानामध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर. यावेळी मात्र लेग स्टिक आपण पाहिलं तर अगदी सोडून चाललाय का. येस वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. चांगला चेंडू हाताळला अतुलनं. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. आताच्या अगदी 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 16 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. 16 धाव संख्या. प्रशांत स्ट्राईकला असताना चेंडू यावी मात्र देखील आपण पाहिलं तर सोडून दिला जातोय अंपायर वर. ओहो व्हॉट ऍक्शन यार. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. अंपायरची ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पहा तुम्ही. ज्या पद्धतीने ऍक्शन दिली गेली व्हाईट बॉलची. थोडासा स्पीडअप घ्यावा मी विनंती करेल. दक्ष स्पोर्ट्स एकत्र येऊ नका सगळ्यांनी, कारण की बराचसा वेळ वाया जातो आणि यामध्ये नुकसान कमिटीला होतं कारण की त्यांना मॅचेस आज कंप्लीट करायचे. सतरा धावसंख्या. 17 ऑन अ स्कोर कार्ड. फुल टॉस चेंडू क्रॉस बॅटर घेण्याचा प्रयत्न. मिड विकेटला आहे खेळाडू. चेंडू मध्ये पोहोचतात. खाली पडतात. चेंडू टर्न घेतला. बॅकअप आहे. पकडला जातो. फेकला जातो. तो म्हणतात दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा यावी मात्र अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 ची आपण चर्चा करतोय. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 झालेला आहे. राऊंड विकेट घेऊन आलेत सध्या गोलंदाज. लेफ्ट हँडेड बॉलर आहे व ते विकेट यावी टाकण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर
एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. अंपायर कडे बघा, लेग बाईज. वा बाई वा. डान्सिंग अंपायर होण्यासाठी तो थोडासा अवधी बाकी आहे आणि या भागामध्ये असं कुठलंच गाव नसेल जिथे दादा ढेपचं नाव नसेल. हो, लेग स्टिक सोडून पुन्हा एकदा चालला. यावेळी मात्र अगदी व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. संघाची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 21 या आकड्यावरती. 21 21 धावसंख्या, 59 धावेचं आव्हान आहे. 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 21 ओव्हर क्रमांक 3 आहे. त्यामध्ये शेवटचा होता चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न निर्धाव जातोय. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपला जातोय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 येणारे तब्बल आपण पाहिले तर 12 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. 12 चेंडू 40 धावा हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवलंय. समीकरण मी पुन्हा सांगू, 12 चेंडू 38 धावेची गरज आहे. 12 चेंडू 38 हे समीकरण या मॅच मध्ये सांगितलं गेलंय. मॅच ऑन आहे अजून. या ओव्हर मध्ये मॅचचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, कारण की 12-38चं समीकरण असताना कशा पद्धतीने या मॅच मध्ये धावा केल्या जातील. येस, बॅकफुटला जाऊन यावेळी शॉर्ट टर्म तर पूल केला, जिथे आपण पाहिलं तर निघून जातोय. बॅकअप आहे का अगदी. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा अगदी ओहो फेकी तर केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा थांबवला जातोय. 2च धावेवरती समाधान मानले जातात. 2 धावा टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. हो, बॅकफुटला जातोय. यावेळी मात्र पंच केलाय. व्ही शेप मध्ये निघून जातोय. अप्रतिम फटका सीमारेषे बाहेर येतोय. धमाका. एकोणतीस या आकड्यावरती. ओहो, थोडासा बाहेर राहिला सध्या गोलंदाजीसाठी विक्रम नानाला. तुम्ही पाहिलं पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू षटकार, त्यानंतर कमबॅक. गतवर्षीचं कॅपिएल गाजवले या गोलंदाजानं. वेगवान गोलंदाज, सातत्याने आपल्या वेगावरती स्वार असणारा गोलंदाज राहिला. 3 चेंडूचा खेळ झाला, अजून 3 बाकी आहेत. 3 टू गो. बॅटिंगसाठी सध्या प्रशांत शांत नाहीये. रडामध्ये होता. बॅट स्विंग केली जाते. चेंडू थोडासा बाहेरून निघून जातोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये. सध्या आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर कमबॅक करणं काय असतं आणि कमबॅक कसा करावा याचं एक चांगलं उदाहरण सध्या गोलंदाजी करत असताना विक्रमने नाना यांनी दिला. वेगवान गोलंदाज आहे. वेगावरती सातत्याने नियंत्रण राहिलं या गोलंदाजाचं. ओहो ओहो, बॅट स्विंग केली जाते. अपील उचलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तदनंतर आपण पाहिलं तर प्रशांत आता शांत राहिला. म्हणजे प्रशांतला शांत ठेवलंय गोलंदाजी करत असताना नानानं. ज्यानं षटकार लगावला त्याला येणाऱ्या 3 चेंडूवरती शांत ठेवण्याचा प्रयत्न चूक केलाय. त्याच्यामध्ये यश आल्या नानाला. आणि या शेवटचा चेंडू आता मात्र बाकी असेल या ओव्हरचा. ओव्हर क्रमांक 4 ची आपण चर्चा करत होतो. बॅटची लिडिंग एज. विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून स्लीप आहे. चेंडू गॅदर करतो, फेकत नाहीये आणि अखेरीस चेंडू तर फेकला विकेट किपरकडे. मात्र खूप वेगानं पहिल्या 4 षटकांचा खेळ यावेळी मात्र संपुष्टात येतोय आणि येणारे 6 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. माफ करा, समीकरण थोडंसं बिघडलं जातंय. 6 चेंडू 29 धावा हे समीकरण आहे. 6-29 हे टार्गेट या मॅच मध्ये दिलं जाते. 6-29 एकत्र येऊ नका प्लीज. थोडंसं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं.
6-29 हे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. एकोणतीस धावा करायचे. 6 चेंडू बाकी आहेत. क्षेत्ररक्षण तर सजवलंय. दुसऱ्या साईडला दक्ष स्पोर्ट्स या मॅचची चावी, या विजयाची चावी तयार करतोय. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अरब फायटर या मॅच मध्ये आता 6 चेंडू मध्ये त्यांना 29 धावा ठोकायचे. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट केलाय चेंडू. एक धाव मात्र कदाचित भेटू शकते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट होते. मिस्टर दीपक आलेत. बॅकफुटला जाऊन यावी मात्र बॅटीच्या अगदी टॉपला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातात. यावेळी मात्र आपण पाहिलं तर दुसरी धाव धोक्यामध्ये अडकले. बॅटर गॉन. फलंदाज माघारी जातोय. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा विद्यमान अध्यक्ष डीजी अद्वैतचा खऱ्या अर्थानं ओनर शिवा द बॉस याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बरीचशी शुभेच्छा दिल्या गेल्यात. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. 33 धावा. ओहो, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू आपण पाहिलं तर सीमारेषेच्या अगदी बाहेर जातोय. 4 धावेसाठी चौकार यावेळी मात्र जरूर येतोय. सव्वीस धावेची गरज आहे. 4 चेंडू 26 धावा हे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले. ओहो, यावेळी देखील अगदी निर्धाव जातोय चेंडू. बॅटर स्विंग केले मात्र कुठलाही संपर्क नाहीये. ओमकार स्मृती आणि RB11 म्हणजे या मॅच नंतर ओमकार स्मृतीला मैदानामध्ये लगेच यावं लागेल फिल्डिंगसाठी. तयार राहा मित्रांनो. हो, यावेळी मात्र बॅटीच्या अगदी बॉटमला जिथे आपण पाहिलं तर एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धावसाठी जागा सोडली तोपर्यंत चेंडू अगदी आरामामध्ये ओहो सोडून दिला. मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. लीग मॅच आहे. एक धाव महत्वाची असते. तुमच्या विकेट सांभाळून खेळणं महत्वाचं असतं. कारण की लीग स्टेजला जेव्हा खेळता तेव्हा टार्गेटच्या जवळपास पोहोचणं हे महत्वाचं काम राहतं. 39 धावा, 1 चेंडू आणि आता 20 धावा हव्यात. बॅटीच्या अगदी बॉटमला एक धाव मात्र जरूर कंप्लीट करतील आणि तदनंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये विन राहिल्या अर्थातच दक्ष स्पोर्ट्सचा संघ. दक्ष स्पोर्ट्स संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात या मॅचचा. दक्ष स्पोर्ट्स टीम या मॅच मध्ये विजेता राहिल्या. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खऱ्या अर्थानं सूरज कदम